नमस्कार, मी सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज भोगीची मिक्स भाजी करणार आहोत। तर आता मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी घेतलाय घेवडा, गवार, पापडी, परसबी, शेंगा आणि इथे मी एक वांगा आणि एक बटाटा पाण्यात टाकून ठेवलंय काळं पडू नये म्हणून। कांदा, फ्लॉवर, गाजर, टोमॅटो, हरभऱ्याचे चणे, मटार, खोबरं, तीळ, हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी। आपण आधी इथे कढई तापून घेतली, त्यामध्ये आपण कांदा टाकूया। इथे आपण वाटण करून घेणार आहे आधी भाजीचं। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। 5 मिनिटं भाजून झालं। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। आता कांदा आपला थोडा लाल होत चाललाय। याच्यामध्ये आपण लसणीच्या 5-6 पाकळ्या टाकून घेऊया। थोडंसं आलं, आणि थोडेसे तीळ टाकून घेऊया आणि खोबरं। आता हे वाटण लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता इथे आपलं वाटण तयार झालंय। गॅस पण मी घालवलाय। आता आपण ह्याला गार करत थोडा वेळ ठेवून देऊया आणि नंतर वाटून घेऊया। वाटण गार झालेलं आहे। आपण वाटण वाटून घेऊया। मी अर्धा ग्लास पाणी घेतलंय। हे बघा, आपलं वाटण इथे वाटून झालेलं आहे। तर मी इथे कढई तापून घेतलीये। एक मोठा चमचा आपण तेल टाकून घेऊया आणि गॅस थोडासा मोठा करूया आणि तेल थोडं तापू दे। कढई तापली आहे। आता आपण कांदा टाकून घेऊया। आता कांदा थोडा वेळ परतून घेऊया। आता आपला कांदा थोडा भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। गॅसची फ्लेम आपण ते लो टू मीडियम ठेवणार आहे। आता आपण जे वाटण केलंय ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहे। हे बघा, आता आपल्या वाटणात तेल सुटलेलं आहे। आता आपण इथे अर्धा चमचा हळद, 2 चमचा मीठ, ते तुम्ही चवीनुसार टाकू शकता। मीठ इथे 2 चमचे मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला। आता हे सगळं आपण ढवळून घेऊया। आता आपण यामध्ये सगळ्या भाज्या टाकून देऊया। गवार, घेवडा, पापडी, परसबी, वांगा आणि टोमॅटो, बटाटा, मटार, हरभऱ्याचे चणे,
फ्लॉवर आणि शेंगा आणि गाजर आपण नंतर टाकणार आहे, कारण गाजर लगेच शिजतो. आता आपण 10 मिनिटासाठी भाजी वाफून घेऊया. पाणी आपण ह्याच्यामध्ये आता नाही टाकणार आहे. आधी आपण भाजी वाफून घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू. आता 10 मिनिटं झालेली आहेत. ढवळून घेऊया. आता आपण गाजर याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि मी इथे अर्धा वाटी पाणी गरम करून घेतलंय, ते सुद्धा आपण इथे टाकून देऊया. गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे, मीडियम ठेवूया आपण. आता आपण परत 15 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. आता आपण झाकण खोलून बघूया. 15 मिनिटं झालेली आहेत आपली. वास खूप छान येतोय भाजीला. 2 मिनिटं ढवळून घेऊया. आता यामध्ये आपण कसुरी मेथी टाकून घेऊया. आणि वरून थोडेसे तीळ. अजून 10 मिनिटासाठी आपण आता झाकण ठेवून देऊया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. भाजी मस्तपैकी झालेली आहे. आपण इथे बटाटा शिजला का ते बघूया. हे बघा, बटाटा शिजलेला आहे. भाजी करून झालेली आहे. ते भाजी काढून घेऊया. भाजी तुम्ही ज्वारी, नाचणी, बाजरी कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.